पुण्यामध्ये सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनावरून युवक काँग्रेसमध्येच उभी फूट पडली आहे। कारण पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून दिल्यानंतर बहुतांश आंदोलनकर्त्यांनी तिथून माघार घेतली। पण युवक काँग्रेस दुसरा गट अजूनही तिथेच बसून आहे। पाहूयात एमपीएससी आंदोलनात नेमकं कसं राजकारण शिरलंय ते। एमपीएससी आंदोलनात उभी फूट। पवारांच्या भेटीनंतरही एका गटाचं आंदोलन सुरूच। आंदोलनाचे आयोजक बळीराम डोळे यांची माघार। आंदोलनावरून युथ काँग्रेसमध्येच उभी फूट। परीक्षार्थींचा राजकीय वापर। पुण्यामध्ये शरद पवार यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन मुख्यमंत्र्यांशी परीक्षार्थींचं बोलणं करून दिलं। मात्र यानंतर सुद्धा एक गट आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे। जोपर्यंत नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा या गटाचा आहे। आम्हाला राजकीय पक्षाशी काहीही घेणं देणं नाही। आणि राहिला प्रश्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पवारसाहेबांचा, पवारसाहेबांना आम्ही याआधी भेटलो, पवारसाहेब म्हणले मुख्यमंत्र्यांसोबत बैठकी लावतो, स्वागत आहे। ती बैठक मागची लागली नाही। मुख्यमंत्र्यांनी याआधी हे आश्वासन दिलं, उपमुख्यमंत्र्यांनी याआधी आश्वासन दिलं, आयोगानंही दिलं, काहीच झालं नाही। 31 जानेवारीला आंदोलन झालं, नेत्यांची राजकीय वरात निघली, सत्कार सोहळे झाले आणि निर्णय झाला म्हणून जाहीर केलं। पण गेली 20-22 दिवस झालं विद्यार्थ्यांना माहीतच नाही की अभ्यास नेमका कसा करायचा आहे, जुन्या पॅटर्ननुसार करायचा का नवीन। पवारसाहेबांनी विषयात हात घातल्या म्हटल्याने आम्हाला सोपं झालेलं आहे। पण एक विद्यार्थ्यांची मागणी अशी होती, विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की मागच्याही महिन्यात सीएम साहेबांनी पवारसाहेबांना असं सांगितलं की आम्ही तुम्हाला 4 दिवसात बोलवू। आज 1 महिना 6-7 दिवस झाले तरी काही झालेलं नाही। एमपीएससीच्या आंदोलनात राजकीय घुसखोरीची ही काही पहिलीच वेळ नाही। याआधी सुद्धा जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांनी या मुद्द्यावरून आंदोलन केलं। मात्र एमपीएससी आयोग नवा वर्णनात्मक पॅटर्न 2023 पासून लागू करण्यावर ठाम आहे। मात्र विद्यार्थ्यांना पॅटर्न बदलण्यासाठी 2025 पर्यंत मुदतवाढ हवी आहे। वेगवेगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी समर्थन देत आहेत आणि विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि राजकीय लोकप्रतिनिधी प्रश्न सोडवले पाहिजेत, तर मागील 2 महिन्यापासून वारंवार विद्यार्थ्यांना आंदोलनात उतरावं लागते। तर आता कुठेतरी असं वाटतं की राजकीय लोकप्रतिनिधी हे विषय तात्काळ जे काय असेल ते मार्गी लावले पाहिजे। एमपीएससीच्या विरोधात सुरू असलेल्या या आंदोलनावर आयोगाचे माजी सदस्य दयानंद मेश्राम यांनी केलेलं मार्मिक ट्विट बरंच काही सांगून जातं। या ट्विटचा सरळ अर्थ असा आहे की राजकीय पक्षांनी कितीही श्रेयवादाची लढाई केली तरी आयोग हा स्वायत्त आहे, त्यामुळे आयोगालाच हा निर्णय घ्यावा लागेल। परिणामी परीक्षार्थींनी अभ्यास सोडून आंदोलन करणं हीच आंदोलनाची मोठी शोकांतिका आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।